मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट संकेत मिळालेत की ठाण्यात आणि पुण्यामध्ये भाजप महायुती सगळे स्वतंत्र लढतील। या सगळ्या संदर्भात विश्लेषकांना नेमकं काय वाटतंय, त्यांची मतं काय ते आम्ही जाणून घेतलं। बालेकिल्ला सांभाळून ठेवणं हे तसं सोपं नसतं आणि एकनाथ शिंदे यांची त्यामुळेच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। कारण की संपूर्ण आपण जर पाहिलं गेल्या 3-4-5 वर्षांचं राजकारण पाहिलं आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका जी होती तर त्या भूमिकेला निर्विवादपणे ठाणेकर त्यांच्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी ही निवडणूक असणार आहे आणि त्याच्यामुळे हा बालेकिल्ला आपल्याकडेच राहावा, तो शाबूत राहावा यासाठी तो प्रयत्न असणार आहे। देवेंद्र फडणवीस मध्यंतरी दिल्लीमध्ये असं बोलले होते की आम्ही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर युती करू असं म्हटले होते। मात्र आत्ता देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांची एक बैठक घेतली। यामध्ये कार्यकर्त्यांनी आग्रह असा धरलेला आहे की आपण स्वतंत्र लढू। यामुळं आता ते भाजपची भूमिका अशी दिसून येते आहे फडणवीस या बोलण्यात की ते या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र लढतील। हे दोघं लढले तर त्यांच्यासमोर अजित पवार यांचा जो गट आहे तो मोठ्या ताकदीनं उभारेल।